आता वाजले आहेत 6 आणि बनवते जेवण. बघा आज लवकरच जेवण बनवते. भाकरी बनवल्या, भात बनवला आणि बटाट्याचं कालवण करायचं आहे आपल्याला मस्तपैकी. भाजून घेते आता मस्त असा. कांदे भाजलेत, भाकरी बनवल्या, भात बनवलाय. कालवण करून घेते. मसाला थंड झाला का वाटून घेते. हे बघा मसाला वाटून घेते आता, थंड झालाय. इकडे बटाटा शिजायला टाकले. आपला मसाला टाकलाय घरी बनवलेला, हळद टाकली, मीठ टाकलं. मसाला वाटत तर बटाटे परतून निघते. घेतलाय आता आपण मसाला टाकू तेलामध्ये. मसाला थोडा परतून घेऊ आपण तेलामध्ये, मग पाणी टाकू. आता दळण ठेवायला जायचं आहे अजून गिरणीमध्ये, गव्हाचं दळण आणि दूध आणायचं आहे, चहा करायचा आहे अजून. स्वयंपाक झाला आहे आता, लवकर बनवून घेतला आज, नाही तर खूप उशीर होतो आणि एवढं गरम होतं ना. मग संध्याकाळी 9 साडेनऊ वाजतात मला जेवण बनवायला. तर आज काय आराम नाही केला बरं का. बघा अर्धा तास अशीच म्हणजे पडले होते, आराम केला म्हणजे झोप तर काही लागलीच नाही. पण उठले मग लवकरच, म्हटलं चला लवकर जेवण बनवून घ्यावं, नाहीतर मग 9 साडेनऊ जेवण बनवपर्यंत लागते. मग लयच उशीर होतो झोपायला, 12 वाजतात. त्याच्यामुळे म्हटलं लवकरच बनवून घेते, मग लवकर जेवण करायचं आणि लवकर झोपायचं. सकाळी लय लवकर उठावं लागतं मला, 4 वाजताच आवरून जावं लागतं लवकर घरातलं पण. त्याच्यामुळं स्वयंपाक लवकरच करते म्हणजे लवकर आराम भेटेल. नंतर मग झोपत नाही, मग डोकं दुखतं, त्रास होतो, चक्कर येते, असं होतं. चला आपण आता पाणी टाकू थोडंसं. नाही झाली ना पूर्ण, त्याच्यामुळं चक्कर यायला लागले, डोकं दुखायला लागलं. तर आता लिंबू पाणी प्यायला लागले मी, लिंबू पाणी बनवते. तर बघा लिंबू पाणी बनवते, साखर टाकते त्याच्यामध्ये आता. दळण ठेवायला जायचं आहे अजून. थोडं मीठ टाकते आता. गरमीने एवढा त्रास होत आहे ना, आणि त्याच्यात झोप नाही भेटली का लय त्रास होतो. अजून मीठ टाकलं थोडंसं. पहिल्यासारखे धावपळ नाही होत आता, पहिल्यासारखे कामं होत नाहीत. मी कामं केले पहिले, आता थोडं जरी काम केलं ना लगेच थकवा येतो, हातपाय दुखतेत, चक्कर येते. लय अवघड झालं आहे आता. दिवसेंदिवस ताकद राहत नाही, किती दिवस काम करणार आहे माणूस. एवढी धावपळ जीवाची, पहिले काय वाटत नव्हतं.
दिवसेंदिवस ताकद कमी होते, त्याच्यामुळं मग असं थकवा येणं, आजारी पडणं, ताकद कमी होणं, हे असं चालूच होतं आहे. काय करायचं ते प्रत्येकाचं आहे. पण आपण सगळ्या जिम्मेदारी आपल्याच अंगावर घेतल्यामुळं आपण जास्तच काम केलेलं आहे, म्हणजे जास्त कष्ट केलेले, जास्त मेहनत केलेली आहे आपण आपल्या जीवावर. एवढं धावपळीचं जीवन आहे मुंबईचं, एवढं लय अवघड आहे, काय सांगायचं. साखर विरघळली, आता नुसतं निवांत बसून पिते जरा आता एक ग्लास भरून, मग दळण ठेवायला जाते. कालवण पण तोपर्यंत होतंय. गॅस बंद करून जाते, दळण ठेवून येते आणि दूध घेऊन येते. सकाळच्यासाठी आहे तसं गव्हाचं पीठ थोडंसं, पण आणावं लागेल ना मग. आणि उद्या मला मग कामाने आता दुपार होते, मग तोपर्यंत गिरणी बंद होते. 2:30-3 वाजतात, कधी 3:30 वाजतात, जसं काम होईल तसं. मग त्याच्यामुळं मग ते दुपारी गिरणी बंद झाली म्हणजे मग पुन्हा 5 वाजता गिरणी चालू होते. होईल आता 5 मिनटामध्येच. तोपर्यंत झाकून ठेवते मी आता थोडंसं अर्ध. तोपर्यंत आता लिंबू पाणी पिते. तर या लिंबू पाणी प्यायला. लिंबू पाणी पिते मी आता. चक्कर यायला लागलेत ना, त्याच्यामुळे थोडंसं लिंबू पाणी पिते. आता या झाकून ठेवते आणि आपलं बटाट्याचं कालवण पण झालं आहे. तरी आधी बरं का, हे बघा मस्त. झाकण ठेवते आणि इकडे आपण मेहंदी कालवली, मेहंदी भिजवली बघा. मेहंदी लावते आता, दळण ठेवून आल्यावर लावते, तोपर्यंत भिजल अजून. लसूण आणलेला आहे बघा, 1 किलो आणला होता. दुसरा पण 1 किलो आणलेला आहे बरं का. अजून लसूण स्वस्त असला का मी जास्त आणून ठेवते. मग हे बघा याच्यामध्ये पण हे बघा, हे असं वर ठेवते एकदा मी हवेला. हे बघा इथं ठेवला असा, आणि हा इकडं पण. आता कांदे 5 किलो आणले होते, पण कांदे संपत आलेत आता. एवढे आहेत अजून कांदे बघा, आता आणावं लागते ना अजून. ठेवून येते आणि दूध आणते, बोलू नंतर आता. आणि मेहंदी लावायची. इथं लय व्हाईट केस होते, म्हणजे मेहंदी लावायचा कंटाळा येतो का. 4-5 दिवसातच लगेच व्हाईट होते पूर्ण. ते काही राहत नाही मेहंदी जास्त दिवस, पण तरी आता लावते. 8:30 वाजता भेटणार आहे दळण पीठ. आणि आणले आहे दूध. आता दूध गरम करते आणि चहा करते. दूध गरम करते, चहा करते मस्तपैकी. आणि कोथिंबीर चिरून टाकते. कोथिंबीर नव्हती, कोथिंबीर पण आणली. आता बटाट्याच्या कालवणामध्ये कोथिंबीर टाकते चिरून जरा. कोथिंबीर टाकली. कोथिंबीरीशिवाय कालवणाला चव नाही वाटत, लागत नाही. हे बघा मस्त. आता किती छान वाटते कोथिंबीर टाकली तर बघा मस्तपैकी. आणि बाजरीची भाकरी मस्त चुरून खायचं. कांदा लोणचं छान असं बनवलंय मस्त. तरी आलेली आहे. तोपर्यंत मी मेहंदी लावून घेते. मेहंदी भिजवली आता, अर्धा तास झाला. आता लावते डोक्याला आणि चहा करून पिते. बघा कसं झालं. केस वळलेच आहेत अजून माझे, धुतलेले दुपारी. तर काळी मेहंदी लावली ना तर माझ्या डोक्याला म्हणजे डोळ्याला त्रास होतो आणि डोक्याला त्रास होतो. त्याच्यामुळे मी ती निपूर मेहंदी लावते लाल. काय करायचं. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.